हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे जो जस्ट आताशी जे करंट अफेअर जी महत्वाची गोष्ट घडून गेली. आपल्या पार्लिमेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांची संख्या वाढवणारा कायदा पास केला. आता त्याच्यावरून एक डिस्कशन चालू झालं की सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यामागचं लॉजिक काय आहे, हा तर एक क्वेश्चनचा पार्ट होऊ शकतो. परंतु सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या जरी वाढवलेली असली तरी त्याच्यामध्ये स्त्री न्यायाधीशांचा वाटा किती आहे आणि त्याच्याविषयी गांभीर्यानं काही पावलं उचलली गेलेत का, तर त्याचं सेपरेट असं काही याचं उत्तर आहे की नाही. मग सध्याची परिस्थिती काय आहे आणि याच्यावर काय केलं जाऊ शकतं का, हा आजचा आपला टॉपिक आहे. ओके. विमेन जजेस इन इंडिया सुप्रीम कोर्ट. जसं की आता आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टमध्ये फक्त एकच स्त्री न्यायाधीश आहेत, मॅडम बी नागरत्ना, आणि त्या आता पुढच्या वर्षी काही दिवसांसाठी, अगदी काही दिवसांसाठी, म्हणजे एक मला वाटतं 27 दिवसाचा काहीतरी त्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून कालावधी मिळणार आहे. आणि मुद्दा तो आपण पुढे डिस्कस करणारच आहोत की एकतर स्त्री न्यायाधीशांची संख्या कमी आहे आणि ज्या पण स्त्री न्यायाधीशांना आपलं काही कर्तृत्व दाखवण्यासाठी संधी मिळते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सारख्या पदावर बसण्यासाठी कालावधी मिळतो, तो अगदीच किरकोळ असतो. इव्हन जजेस म्हणून सुद्धा त्यांचा कालावधी पुरुष न्यायाधीशांच्या तुलनेमध्ये कमी असतो. अशा प्रकारचं चित्र भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्याविषयी काय फॅक्ट्स आहेत आपल्याकडे, बघूया. बघा, अशा टॉपिक्सवर फॅक्ट्स डेटा आपल्याकडे असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्या उत्तराला वजन मिळवून देणार. ठीक आहे. ही पहिली एक पहिली एक फॅक्ट आहे की हा एकमेव स्त्री न्यायाधीश आत्ताच्या 34 न्यायाधीशांमध्ये आहेत सुप्रीम कोर्टमध्ये, आणि 1950 पासून फक्त 11च स्त्रिया या एकूण जजेस पैकी त्यांची संख्या बघायला गेलं तर फक्त 3.8% एवढ्याच स्त्रियांची नियुक्ती सुप्रीम कोर्टामध्ये झालेली बघायला मिळते. आतापर्यंतचा काय पॅटर्न आहे बघा नियुक्त्यांचा. सुप्रीम कोर्टचा कधीही ऍट अ टाइम, म्हणजे एकाच कालावधीमध्ये कार्यरत असणाऱ्या एकूण न्यायाधीशांमध्ये 4 स्त्री न्यायाधीशांपेक्षा जास्त न्यायाधीश आजपर्यंत कधीही असलेले आपल्याला आढळत नाही. सगळ्यात पहिल्यांदा 2 पेक्षा जास्त स्त्री न्यायाधीश जे होते ते 2011 मध्ये होत्या. कोण कोण आहेत तिथं ते आज बघा. रंजना देसाई मॅडम आणि ज्ञानसुधा मिश्रा मॅडम, ह्या 2 ज्या महत्वाची नाव आहेत ते त्याच्यामध्ये दिसतील आपल्याला. आणि शॉर्टर टेन्युअर्स आता बोललोच आपण. एक तर स्त्रियांची जज म्हणून नियुक्ती होत नाही आणि नियुक्ती झाली तरी त्यांना पुरुष न्यायाधीशाने एवढा कालावधी मिळत नाही. आता एक कॉन्ट्रोवर्सी झालेली होती की विपुल पांचोली नावाचे एक जजची नियुक्ती झाली. कॉलेजियम सिस्टीम हा एक प्रकार आहे, आपल्याला माहित आहे न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी. त्याच्यामध्ये पांचोलींची नियुक्ती झाली आणि त्याला नागरत्न मॅडमनी स्वतःचा आपली एक डिसेंट नोट दिली तिथे की मला हे मान्य नाही किंवा माझा याला विरोध आहे. काय विरोध आहे? कारण सिनियरिटीनुसार त्या पांचोली सरांच्या पुढं 3 सिनियर विमेन हायकोर्टच्या जजेस होते की त्यांची नियुक्ती इथं जज म्हणून करता येऊ शकली असती, परंतु त्यांना डावलून 57व्या नंबर सिनियरिटीच्या नुसार असणाऱ्या पांचोलींची नियुक्ती सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून केली गेली. याचा अर्थ हा एक प्रकारचा जाणून बुजून केला गेलेला भेदभाव असल्यासारखं चित्र आपल्याला दिसतं, किंवा पुरुषी वर्चस्वाचे झलक जी आहे ती या सगळ्या नियुक्त्यांमध्ये सुद्धा बघायला मिळते. नो म्हणजे जी इलेव्हेटेड इन दिस अपॉइंटमेंट, आणि पांचोलींची नियुक्ती तर केली, पण ह्या 3 इलिजिबल असणाऱ्या स्त्री जज हायकोर्टामध्ये काम करणाऱ्या अवेलेबल असून सुद्धा त्यांची नियुक्ती जी आहे ती या लॉटमध्ये करण्यात आलेली नाही असं दिसतं. हायकोर्टमध्ये जेंडर इम्बॅलन्स कसा आहे बघा. जवळपास 1100 हायकोर्ट पोस्ट आहेत, त्यापैकी 670 वर पुरुषांची नियुक्ती आणि फक्त 103 वरच स्त्रिया कार्यरत आहेत. अनेक हायकोर्ट्स मध्ये तर अशी परिस्थिती आहे की तिथं एकही स्त्री न्यायाधीश
अस्तित्वात नाही किंवा कार्यरत नाही. त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत ते दिसते इथं. मग आत्ताचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी थोडासा याच्याविषयी पुढाकार घेतला आणि मार्च 26 मध्ये एका आपले काही सजेशन दिलेले आहेत की या प्रकारचा जो जेंडर गॅप आहे हा मिटवण्यासाठी काही पावलं उचलणं गरजेचं आहे, जी की एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. काय म्हटलंय त्यांनी, इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स करण्याची गरज आहे. म्हणजे ऑल ओव्हर या सगळ्या नियुक्तींच्या रचनेमध्येच काही दोष आहेत ते काढून त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आणि स्त्रियांना फेअर रिप्रेझेंटेशन म्हणजे स्त्रिया स्वतःसाठी योग्य अशा प्रकारचं न्याय अशा प्रकारचं प्रतिनिधित्व मागतायत, त्या काही तुम्हाला कुठलं कन्सेशन मागत नाहीत. म्हणजे तशा प्रकारच्या नियुक्त्यांसाठी अतिशय योग्य असणाऱ्या स्त्रिया, जजेस हायकोर्ट असतील किंवा ऑल ओव्हरच ह्या ज्युडिशियल सिस्टीम मध्ये स्ट्रक्चरमध्ये काम करण्यासाठी योग्य असणाऱ्या स्त्री वकील असतील, या अवेलेबल असताना सुद्धा त्यांना नियुक्त्या डावलणं हा एक प्रकारचा अन्याय आणि जेंडर बायस आहे. आणि त्याच्यामुळे हा जेंडर गॅप निर्माण झालेला आहे, तो मिटवण्याची गरज व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यांनी काय महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत पहा. हायकोर्ट कॉलेजियम मध्ये मेरिटोरियस वुमेन ऍडव्होकेट्सचा विचार केला गेला पाहिजे, हा एक नॉर्म बनला पाहिजे, नॉट एक्सेप्शन. म्हणजे कुठेतरी एखादी अपवादात्मक नियुक्ती केली आणि काम संपलं असं न होता त्याला एक ठराविक प्रपोर्शन मध्ये इन्क्लूड करून घ्यायची पद्धत असली पाहिजे. वायडन कन्सिडरेशन झोन, ह्याचा फायदा काय झालेला आहे की स्त्रियांच्या नियुक्तीला म्हणजे जजेसच्या नियुक्तीमध्ये स्त्रियांचा विचार करण्याची साठी त्याला वाईड केलं गेलं पाहिजे, ब्रॉड केलं पाहिजे. विमेन ऍडव्होकेट्स प्रॅक्टिसिंग इन सुप्रीम कोर्ट. रिफॉर्म मस्ट इन्स्टिट्यूशनलाइज्ड म्हणजे संस्थात्मकच झालं पाहिजे ते. म्हणजे फक्त नावापुरतं किंवा रूल आहे पण त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही असं होता कामा नये. आणि हे जे जी कोणी नियुक्ती करायला बसलेले आहेत, कॉलेजियमचे मेंबर्स असतील समजा, त्या व्यक्तींवर हे अवलंबून राहू नये, त्या व्यक्तींच्या मतावर हे अवलंबून राहू नये की स्त्रियांना घ्यावं का नाही घ्यावं. त्या सिस्टीमचा तो एक प्रकारचा नियमच असला पाहिजे आणि तो लागू केला गेला पाहिजे, तरच स्त्रियांची संख्या जी आहे ती वाढताना दिसेल. खालच्या कोर्टांमध्ये मात्र थोडंसं आशादायक चित्र आहे. काय परिस्थिती आहे बघा. एकूण डिस्ट्रिक्ट लेवल ज्युडिशियल जे काही वेगवेगळ्या पदांवरचे ऑफिसर्स आहेत, न्यायिक अधिकारी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये स्त्रियांचा वाटा 36.3% म्हणजे अतिशय चांगला आहे. आणि याचं जे फाउंडेशन आहे ते अजून मजबूत होताना दिसते. याचाच अर्थ स्त्रियांचा वाटा त्यात वाढताना बघायला मिळतो. काही हायकोर्ट्समध्ये पण प्रोग्रेस दिसलेली आहे, जसं की पंजाब, हरियाणा आणि मद्रास आणि बॉम्बे हायकोर्ट आहेत. तिथं पण आपल्याला हे बघायला मिळतं की स्त्री न्यायाधीशांची संख्या लक्षणीय आहे. पंजाब हरियाणामध्ये 18 स्त्री न्यायाधीश आहेत आणि मद्रास आणि बॉम्बेमध्ये प्रत्येकी 12 स्त्री न्यायाधीश कार्यरत असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जास्त ग्रीन अशा प्रकारचं जे चित्र आहे ते सुप्रीम कोर्ट लेवलवर बघायला मिळतं की स्त्री जजेस विषयी त्यांच्या इन्क्लुजन विषयी थोडीशी आल असता. मगाशी एक आपण ती कॉन्ट्रोवर्सीची केस बघितली की नागरत्न मॅडमने त्याच्याविषयी स्वतःचा संतोषाची नोट मेन्शन करून सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि त्यांचा विरोध डावलून जो आहे तो पांचोलींची नियुक्ती केली. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन काय ह्याच्यावर भूमिका घेतली आहे बघा. त्यांनी एक रिझोल्युशन ठराव पास केला की हा अतिशय ग्रेव कन्सर्न म्हणजे अतिशय गंभीर चिंताजनक असा मुद्दा आहे आणि डिस्प्रपोर्शनेटली लो रिप्रेझेंटेशन ही काही कॅज्युअली घेण्याची गोष्ट नाही. आणि त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियांना अशा प्रकारची विनंती केली आहे की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन स्त्रियांना या सगळ्या नियुक्त्यांमध्ये कसं मिळेल त्याच्याविषयी काही पावलं उचलण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत किंवा निर्देश द्यावेत. आता आपल्या अँगलने यात महत्वाचं काय आहे बघा. कॉन्स्टिट्युशनल इश्यूज जसं जेंडर डायव्हर्सिटी इन ज्युडिशरी अशा प्रकारचा टॉपिक आणि त्याच्याशी रिलेटेड मेन्सचा क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर कॉलेजियम सिस्टीम जी आहे आता न्यायाधीशांच्या नियुक्तीविषयी त्यांचे सिलेक्शन करण्याविषयीची तिच्यामध्ये काही डिफेक्ट्स आहेत. म्हणजे इनफॅक्ट याच्या अगोदरच्या अनेक प्रसंगांमध्ये सुप्रीम कोर्टनं सुद्धा त्याच्यात काही सुधारणा करण्याची गरज जी आहे ती व्यक्त केलेली आहे. तर
असे काही ट्रान्सपरंट क्रायटेरिया वगैरे त्याचा अभाव आहे, त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे. स्त्रियांचं त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर सिलेक्शन करण्याची गरज आहे. रिफॉर्म गरजेचे आहेत. इन्स्टिट्यूशनलाइज जेंडर कन्सिडरेशन इन अपॉइंटमेंट प्रोसेस. फक्त ते एखाद्या व्यक्तीवर सोडलं जाऊ नये. आणि पाईपलाईन एक्झिस्टचा अर्थ काय आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही असं कारण नाही देऊ शकत की काय करावं, आम्हाला चांगल्या क्वालिटीच्या स्त्री वकील किंवा स्त्री न्यायाधीश मिळतच नाहीत, असं नाही. अनेक आताच बघितलं आपण की मद्रास, बॉम्बे, हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री न्यायाधीश कार्यरत आहेत. याचा अर्थ आणि यांचीच नियुक्ती पुढे जाऊन सुप्रीम कोर्टमध्ये होते. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्याची नियुक्ती करत असताना ही जी काही खालची पाईपलाईन आहे, म्हणजे सिलेक्शनसाठीचा जो स्टॉक आहे त्या मनुष्यबळाचा, तो मोकळा आहे असं अजिबात नाही. अनेक स्त्री आणि त्या पण मेरिटोरियस, गुणवत्तापूर्ण अशा प्रकारच्या स्त्री जजेस अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या नियुक्तीला थोडंसं पॉझिटिव्हली घेऊन, कुठेतरी हे थोडा जो पॅट्रियार्कल माइंडसेट आहे त्याला बाजूला ठेवून, स्त्रियांना डावलण्याची मानसिकता बाजूला ठेवून, स्त्रियांना याच्यात जास्तीत जास्त इन्क्लूड करून घेऊन हा जो एक जेंडर गॅप निर्माण झालाय तो भरायची गरज आहे. त्याच्यामुळं फक्त सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढवून, म्हणजे हे ठीक आहे की एवढे खटले तुंबलेले आहेत, पडलेले आहेत पेंडिंग, त्याला मार्गी लावण्यासाठी जास्त जजेसची संख्येची गरज तर आहेच, परंतु त्याच वेळेस त्याच्यात स्त्री जजेसच्या पण वाटा वाढवण्यासाठी म्हणून काही वेगळी तरतूद किंवा नियम कायदे करता येतील का हे बघणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे. हा आहे आपला आजचा एक छोटासा टॉपिक, परंतु जेंडरच्या हिशोबाने अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे याच्याकडे थोडंसं लक्ष असतं. ओके.